श्री देवी शारदा, श्री देव विठ्ठल रखुमाई, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद् आद्य शंकराचार्य, संत सूर्य श्री तुकाराम महाराज, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं आज तुकारामाचे 12 अभंग या विषयाचा आपला दुसरा दिवस आहे. एकंदर 9 दिवस आपण बोलणार आहोत. आज कार्तिक शुद्ध पंचमी, याला पांडव पंचमी असं म्हणतात. माहिती हल्ली मिळते. पूर्वी काय व्हायचं, पंचांगात किंवा कॅलेंडरमध्ये लिहिलेलं असायचं, पण काही वर्षापूर्वी पांडव पंचमी म्हणजे काय घडलं, आता तुम्हाला गुगलमध्ये यूट्यूबमध्ये ही माहिती आधीच लोकांनी विचारलेली असते आणि तुम्हाला ती माहिती मिळते. पांडवांचा विजय झाला. आता विजय कुठे तो उल्लेख नसतो, कारण ते जे युद्ध सुरू झालं ते मार्गशीर्ष शुद्ध एकादशीला सुरू झालं, जे महाभारतातलं युद्ध मोठं, आणि ते 18 दिवस चाललं. पण अजून तो मार्गशीर्ष महिना यायचा आहे. मग पांडवांचा कुठला विजय झाला तर असेल ना, कुठली तरी एक लढाई असेल महत्त्वाचं, आणि पांडवांचा विजय झाला. पण याची प्रेरणा कोणती घ्यायची, ते हे 5 पांडव आणि द्रौपदी हे एकेका गुणांचं प्रतीक आहे. तर आपण आज संकल्प करायचा की कशी आपण हे करणार आहोत, साजरी करणार आहोत. पांडवांचे चित्र असेल तर त्याला काय तुम्ही गंधफूल वगैरे वाहणार नाही. चित्रापेक्षा त्यांचं चरित्र, आणि चरित्रापेक्षा त्यांचं चारित्र्य महत्त्वाचं असतं. आणि चारित्र्य म्हणजे कॅरेक्टर. आपण ह्याच्याकडून काय शिकायचं, युधिष्ठिराकडून, तर कोणत्याही परिस्थितीत स्थिर राहायला शिकायचं. आणि दुसरं जर जमलं तर सत्यप्रतिज्ञ. गरज नसताना असत्य बोलायचंच नाही. आपल्याला एवढी सवय लागलेली असते की आपण असत्य बोलतो. रामकृष्णांनी सांगितले, मुलाला जरी खेळवताना किंवा खेळताना तुम्ही बोललात असत्य तरी ते करून या. त्यांनी उदाहरण दिलेलं आहे, आता पुरे झाला खेळ, मला संडासला लागलेली आहे. बाबा काही हरकत नाही, तो मुलगा गेला, तुम्हाला संडासला गेलं पाहिजे, नाहीतर ते खोटं झालं. तुम्हाला वाटेल की ह्या इतकं काय उदाहरण दिलेलं आहे, कारण ते बाल स्वभावाचेच होते. रामकृष्ण परमहंसांची बरीच उदाहरणं, त्यांचे बरेच वागणं, जीवनातले प्रसंग हे लहान मुलांसारखेच आहेत. आणि असं एके ठिकाणी म्हणलंय की आयुष्य 50 वर्षांचं असलं तरी 5 वर्षाच्या बालकासारखे बालसुलभ वृत्तीनं ते जगले आणि बालसुलभ दृष्टीनं ते जगाकडे बघत होते. पण त्यांचं ज्ञान, त्यांनी दिलेली उदाहरणं ती मोठ्या मोठ्या लोकांना सुद्धा विचार करायला लावतील अशी होती. म्हणून तुम्ही स्वप्नात जरी एखादी गोष्ट म्हणलात तरी ती सत्यात करा. गमतीनं जरी खोटं बोललात तरी त्याप्रमाणे घडवा. आणि पुढे तुम्हाला अनुभव येईल की आपण उपासनेसाठी जर खोटं बोललो, म्हणजे उपासना करायचीच नाही आपल्याला, पण उपासना करायची म्हणून खोटं बोललो ना तर ते क्षम्य आहे. उदाहरणार्थ, सिनेमाला मित्र बोलवायला आलेले आणि माझं तर पारायण आहे त्या दिवशीचं, काहीतरी कारण मी आलो असतो रे, पारायण म्हणलं तर मित्र मला ओढून नेणार आहेत, पारायण तो रात्री कर वगैरे म्हणून अत्यंत महत्त्वाचे असे हिच्या माहेरचे पाहुणे येणार आहेत, म्हणून मी येत नाही सिनेमाला. हा, माहेरचे पाहुणे येणार आहेत नाही का, नाही मग यूज नकोच तो. आणि ते गेले की मी दार बंद केलं आणि मी पारायणाला बसलो. मी खोटं कशासाठी बोललोय, पारायणासाठी बोललेलो आहे, परंतु प्रत्यक्षात ते खरंच आहे. एरवी कोणी या घरातले पाहुणे येणार आहेत, मला गप्पा मारायच्या आहेत, काहीतरी महत्त्वाचा आहे कार्यक्रम, नाही पारायण करायचं रे, नाहीतर आलो असतो. आणि पारायण केलंच नाही, हे खोटं आहे, हे खोटं बोलणं आहे. एरवी चांगल्या कार्यासाठी, म्हणजे विशेषतः आध्यात्मिक उपासनेसाठी, जी मला परमेश्वराशी सद्गुरूंशी जोडते, त्याच्यासाठी जर असत्य बोललात, पण ती उपासना जर करत राहिलात तर ते क्षम्य आहे. म्हणून युधिष्ठिराकडून शिकायचं काय, जास्तीत जास्त सत्यवादी मी बनेन. आजच्या काळात तेवढं बनता येणार नाही, पण कोणत्याही परिस्थितीत स्थिर राहायला शिकेन. आज पांडव पंचमीच्या निमित्ताने ही युधिष्ठिराची केलेली पूजा आहे. भीम, बाहुबल, बाहुबल मला भीमा इतकं मिळणार नाही,
पण भीमाला बुद्धीचं बळ होतं याचे अनेक प्रसंग महाभारतात आहेत. म्हणून बाहुबल आणि बुद्धिबल हे दोन्ही मिळवण्याचा मी प्रयत्न करेन. अर्जुनाकडे काय, धनुर्विद्येचं कौशल्य आहे, पण अत्यंत शालीन स्वभाव आहे, नम्र स्वभाव आहे, सरळ विचार करतो अर्जुन. ते मला त्याच्यापासून शिकायला काय हरकत आहे. नकुल स्वतःच्या सुंदरपणावर प्रेम करतो, पण त्याला सौंदर्य दृष्टी आहे, इस्थेटिक सेन्स म्हणतात ते. म्हणून सौंदर्याची दृष्टी, माझं स्वयंपाकघर मला आवरायचं आहे. नकुलाला मी काय देणार आहे आजच्या निमित्ताने, नाही, तुझी जी सौंदर्य दृष्टी आहे ती मला दे. आणि मग ते स्वयंपाकघर कसं टिपटॉप दिसतं. माझा एक मित्र एका खोलीत राहत होता, काय नरक होता ती खोली म्हणजे. नंतर तो गेला आणि त्याचा आमचाच दुसरा मित्र त्या खोलीत राहायला आला. हा फक्त लग्न होऊन आलेला होता, ह्याला 2 मुलं होते, पण काय स्वच्छ घर असायचं, इतकं व्यवस्थित असायचं. 2 हँगर्स एकदा दिसले होते मला रिकामे. मी सहज गमतीनं म्हणलं, हे मुलांना टांगता का रे या हँगरला, मुलांना टांगता का? कारण जागा तिथे तिथे ना, एक ह्याच्यावर ते त्याच्यावर ते, असं काढलं की तिचं सोईंग मशीन निघायचं, तसं इकडून केलं की ते रायटिंग टेबल निघायचं, असं काढलं की तिथे इस्त्रीचं टेबल. हे सगळे सुंदर अरेंजमेंट होती. ही सौंदर्य दृष्टी आहे. नकुलाला आज जर मी काही देणार असेल श्रद्धांजली तर ती देणार आहे. सहदेवाचं वादपटुत्व मी घेईन, पण त्याला वादाची जी खाज होती, वादाची जी आवड होती ती मी घेणार नाही. पण एक आहे, त्याला प्रिमॉनिशन होतं, पुढे काय होणार आहे ते त्याला कळायचं आणि ते तो सांगायचा. हे काही मला जमणार नाही, कारण ही एक सिद्धी आहे. पण जर मी ज्ञान मिळवलं आणि त्याच्यावर चिंतन करत शांत बसलो तर कदाचित मला पुढे काय होणार आहे हे माझी बुद्धीसुद्धा मला सांगेल आणि कदाचित त्याप्रमाणे घटना घडतील. एक प्रसंग तुम्हाला सांगतो. एक 6वीतला मुलगा गणित शिकलेला आहे आणि विज्ञान शिकलेलं आहे, आणि विज्ञानात त्यांनी काय सांगितलेलं आहे, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी शुड बी इन द मिडल ऑफ दॅट थिंग ऑर अ पर्सन. एक मोठी अशी बांधली होती, इमारत बांधत होते. हा मुलगा खाली जाताना मजुरांना सांगतो, खाली या, ही इमारत कोसळणार आहे. अशी कशी कोसळते, आम्ही बांधतोय ते, खाली उतरा. त्या मुलांनी एवढा अधिकारवाणीने सांगितलं, सगळे खाली उतरले आणि ती इमारत कोसळली. ते म्हणाले, तुला कसं कळलं? नाही म्हणलं, सेंटर ऑफ मला दिसत होतं की सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी अशी लाईन काढली ना तर ती त्याच्या बाहेर जात होती, पायाच्या बाहेर जात होती, म्हणून ती इमारत कोसळणार होती. पुढे हा माणूस मोठा इंजिनियर झाला. मोक्षकुंडम विश्वेश्वरय्या. आज आपल्याला जी आपण मैसूरला जातो ना वृंदावन गार्डन बघायला, ते तर काय नदीचं धरणाचं पाणी आहे, पण ते पाणी इकडे वळवून त्याच्यात सुंदर रंग वगैरे आपण बघतो. वृंदावन गार्डन म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्ग वाटतो आपल्याला. हे त्या माणसाने केलेलं आहे. खूप सांगता येईल, पण मला सांगायचं ते एवढंच की प्रत्येकाकडून आपण पांडवाकडून एक एक गुण घेऊया. सत्यवादीपणा किंवा कोणत्याही परिस्थितीत स्थिर राहणं युधिष्ठिराकडून घेऊया. बाहुबल म्हणजे शारीरिक बलाबरोबर बुद्धीचं बळ सुद्धा असतं, भीमाकडून घेऊया. अर्जुनाकडून कौशल्य घेऊया. मी जे काम करतो धनुर्विद्यात मला नाही राहणार, पण मी लिहितोय, चांगलं अक्षर काढेन, मी स्वयंपाक करतोय, व्यवस्थित मी सगळी भांडी वगैरे ठेवेन. ह्याला मार्क असतात. हँडलिंग द ॲपरेटस. सायन्सच्या प्रॅक्टिकलला 20 मार्क्स असतील, त्यातले 5 मार्क हँडलिंग द ॲपरेटस. त्याला जी जेवढी जागा दिलेली आहे तेवढ्यात त्याचाही काही इकडे तिकडे पसरलेला आहे. ज्या क्रमाने पाहिजे त्याच क्रमाने त्यांनी घेतलंय आणि नंतर त्याच क्रमाने त्याने आवरलंय की नाही हे बघावं लागतं. हे स्किल आहे. त्यामुळे काय की मी ते शिकेन अर्जुनाच्याकडून. आणि अर्जुनाचा शालीन स्वभाव, नम्र स्वभाव, सरळ विचार करण्याची ते मी घेईन. त्याच्यानंतर महत्त्वाचा आहे तो सौंदर्यदृष्टी मी नकुलाचे घेईन आणि ज्ञान मिळवायचं आणि विचार करून शक्यतो भविष्यात काय परिणाम याचा घडू शकेल असा विचार करायचा. आणि मूर्तिमंत तेज म्हणजे द्रौपदी होती. द्रौपदी म्हणजे काय, ज्याला स्वाभिमान म्हणतात. तो स्वाभिमान त्याच्यातला सूड मायनस केला, सूड काढून टाकला, पण त्याला सूड म्हणजे त्याच्या भोगलंच होतं नाही तसं. पण एरवी स्वाभिमानाची मूर्ती होती. पांचाली, याज्ञसेनी, द्रौपदी, 3 नाव आहेत तिला. पांडव पंचमीच्या निमित्ताने एवढं चिंतन खूप झालं. काल आपण वाचत होतो 12वा अभंग. आणि 12वा अभंग का वाचला आपण पहिल्यांदा? कारण 12व्या अभंगात हे अभंग कसे आले, अभंगाचं स्वरूप काय आहे, अभंग वाचल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे, हे त्या 12व्या अभंगात होतं. आणि म्हणून आपण हे केलं, ते पहिल्यांदा वाचला 12वा अभंग. आणि त्याच वेळेला हेही बघितलं की पूर्वीचे जे रहस्यमय चित्रपट असायचे
त्याच्या खाली लिहिलेलं असायचं, आरंभ चुकवू नका आणि शेवट कोणाला सांगू नका. हे आपण काल बघितलं. म्हणून हा शेवट आलेला आहे तो हळूहळू फ्लॅशबॅक करत आपण 12-11 बघणार नाही आहोत. उद्या आपण पहिला अभंगच बघणार आहोत. पण एकंदर 16 अभंग आहेत. तुकारामाचे 12 अभंग असं जरी इथे म्हणलेलं असलं तरी प्रत्यक्षात 16 अभंग आहेत. काल 12वा वाचला. 13वा अभंग काय आहे मी सांगतो, किती सोपा आहे. पहिल्यांदा वाचूया आणि नंतर त्याचा अर्थ बघूया. 12व्या अभंगाच्या शेवटी काय सांगितलं होतं, टाळ आणि कंठा धाडिली निशाणी. मी हे अभंग तुम्हाला पाठवलेत, त्याच्याबरोबर माझी खूण म्हणून मी वापरत होतो ती गोधडी, माझी जपमाळ आणि टाळ या गोष्टी पाठवलेल्या आहेत. या जर माझ्या आहेत ना, ते अभंगसुद्धा मी पाठवलेले आहेत. माझे दंड घ्यारे ओळखोनी सज्जनो, माझे दंड तुम्हा सर्व लोका, देहासहित तुका वैकुंठासे. आता काय मी तुमच्या परत येणार नाही. शेवटी जसं पत्र किंवा मृत्यूपत्र लिहितात तसे शेवटी 12 अभंग दिलेले आहेत. म्हणून ही तुकोबांची शेवटची वाणी आहे. म्हणून फार महत्त्वाचं आहे. हे महत्त्व तुकारामानेच पुढच्या अभंगात सांगितलं आहे. 13वा अभंग आधी वाचूया, छोटा आहे हा. सत्य सत्य जाणा त्रिवाच्या नेम हा, अनुभव पहा पदोपदी. आणि आपण बघितलं याची रचना कशी आहे. पहिल्या 2 ओळीचा एक चरण होतो, दुसऱ्या ओळीचा शेवटचा शब्द तो तिसऱ्या ओळीचा पहिला शब्द आहे. अशी करत त्यांनी एक ती साखळी तयार केलेली आहे. सत्य सत्य जाणा त्रिवाच्या नेम हा, अनुभव पहा पदोपदी, पदोपदी पहा श्रीमुख चांगले. प्रत्यक्ष पाऊले विठोबाची. आता विठोबाची भेटी घडेल वाचिता. वाचलात हा तर तुम्हाला विठोबाची भेट होईल. तुम्हा लागे आता सांगितले, सांगितले खरे पुढच्या ओळीत, सांगितले खरे विश्वाची या हिता, अभंग वाचिता जे का नर, ते नर पठणी जीवनमुक्त झाले, पुन्हा नाही आले संसाराचे. शेवट संसार उडाला, संदेह फिटला, पूर्ण तोची झाला तुका म्हणे. संसार आता याचा अर्थ काय ते आपण बघणार आहोत. लक्षात घ्या. सत्य सत्य जाणा त्रिवाच्या नेमा. त्रिवाच्या समर्थाने अर्थ बरोबर निराळा सांगितलेला आहे की एक साडी मी आणते, मला मुंबईच्या सेलमध्ये ती खूप स्वस्त मिळते, इथे तिची किंमत खूपच जास्त आहे. पहिल्यांदा येते बहीण, साडी कितीला घेतलीस, मला समजा 200ला पडले, 500 सांगते. शेजारीण विचारते किती, 700 सांगते. ऑफिसमधली कलिग म्हणजे सहकारीण विचारते, 900 सांगते. हे त्रिवाच्या 3 ठिकाणी, आत्ता एक सांगितलं, नंतर एक सांगितलं, नंतर आणखीनच सांगितलं. माणसं अशी बोलतात. म्हणून ज्यावेळेला पहिल्यांदा आपण रेकॉर्डर ठेवला महाराजांसमोर, म्हणजे तात्यासाहेब केतकरांच्या माध्यमातल्या, हे आणि काय आहे, ते म्हणाले नाही हे रेकॉर्ड आहे. आणि त्यांनी काय होणार आहे, तुम्ही बोलणार ते रेकॉर्ड होणार आहे, त्याचा काय उपयोग आहे, आम्ही ते पुन्हा पुन्हा ऐकणार आहोत. ठीक आहे तुम्हाला पाहिजे असेल तर, पण आम्ही इथे जे काय बोलतो तेच बाहेर बोलतो बरं का. आमचं आत बाहेर एक आणि दुसरं असं काही नाही आहे. त्रिवाचा, इथे त्रिवाचाचा दुसरा अर्थ आहे. 3 वाचा आपण काल बघितल्या. एक आहे वैखरी, बाहेर आत्ता बोलतोय ती. दुसरी आहे मध्यमा, इथे जी व्होकल कॉर्ड्स होतात त्याचे कंपन होतात आणि स्वर निर्माण होतात. आणि तिसरी आहे ती पश्यंती, इथे स्पंदने निर्माण होतात. या तिन्ही वाणींनी तुम्ही नाम घ्या. हे वाचन करताना नामाचं महात्म्य या तिन्ही वाणीनं तुम्ही अनुभवा, सांगा. म्हणून सत्य सत्य जाणा त्रिवाच्या नेम हा, अनुभव पहा पदोपदी. पदोपदी म्हणून आपण बघितलं होतं ॲट एव्हरी स्टेप, फ्रॉम स्टेप्स टू स्टेप, असे दोन्ही अर्थ होतो. म्हणजे एक लहान मुलाला जत्रेला जायचं आहे, घरी उशिरा पोचतो, मध्ये अंधार आहे, एक टेकडी आहे, टेकडीवर मंदिर आहे, तिथे ती जत्रा भरलेली आहे आणि मंदिराच्याकडे प्रकाश आहे. आईला म्हणतो आई मला जायचं आहे. आई म्हणते मी येऊ शकणार नाही, मला काम आहे. मग मी कसा जाऊ अंधारातून, हा कंदील घे. तो कंदील घेतो, एका पावलापुरताच प्रकाश पडतो त्या कंदिलाचा. एक 2-4 पावलं टाकल्यानंतर म्हणतो काय उपयोग आहे कंदिलाचा, केवढा अंधार आहे, रस्ता केवढा आहे. तो परत यायला लागतो. परत येताना त्याला एक साधू भेटतो. तो म्हणतो काय रे जत्रा पाहून आलास का. गेलोच नाही अजून, कारण या कंदिलाने मी कसं जाणार आहे, कंदील माझ्या हातात नाही. पाऊल दिसतंय ना तुला, चला एक पाऊल टाक. आता तुला पुढचं पाऊल दिसतंय ना, एक पाऊल टाक. पुढे गेला, पुढचं पाऊल दिसतंय ना, एक पाऊल टाक. एक एक पाऊल टाकत पोचला की तो जत्रेला.
असं कशाला पाहिजे की त्या कंदिलांनी सगळा मार्ग दाखवला पाहिजे. वन स्टेप ॲट अ टाईम, पदोपदी तुम्हाला अनुभव येईल. तुम्ही त्रिवाच्या म्हणजे तिन्ही वाणींच्या पातळीवर एकाच प्रकारचा म्हणजे अनुभव घ्या, नामाचा घ्या आणि या अभंगांच्या पठणाचा, वाचनाचा घ्या, पदोपदी ॲट एव्हरी स्टेप. म्हणून दुसरी एक, लॉर्ड लीड काइंडली लाईट ओ लॉर्ड, म्हणजे तुझ्या करुणेचा प्रकाश माझ्या मार्गावर टाक. वन स्टेप इनफ फॉर मी ॲट अ टाईम. ही फार हुशार प्रार्थना आहे. मला एकदम सगळा मार्ग उजळून देऊ नकोस. मला काय कर, प्रत्येक वेळेला एक पाऊल, प्रत्येक वेळेला एक पाऊल. देव म्हणेल बरं आहे की म्हणजे तुझ्याबरोबर मला चाललंच पाहिजे, कारण तू जास्त मागतच नाही आहेस. एकदम मागितलं असतं, दिसतंय ना तुला, हां मग येऊ मी, असं केलं असतं मी. पण तुला वन स्टेप इनफ फॉर मी, म्हणजे प्रत्येक पावलाला मला चाललं पाहिजे. हेच तुकाराम म्हणतात, माझी या सांगाती चालविसी हाती धरून या, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. हे लक्षात ठेवा. लीड काइंडली लाईट, वन स्टेप इनफ फॉर मी. दुसरा एक प्रकाश असतो तुम्हाला माहिती आहे, विजेचा. क्षणभर ते वीज प्रकाशते, पण सगळा भाग इतका उजळून टाकते. पण क्षणभर मला काय मार्गदर्शन करणार आहे ती वीज. म्हणून साधू संतांनी सांगितलेलं आहे, नाम कसं आहे. आता टॉर्च निघालेली आहे, पण त्यावेळेला मॅचबॉक्स निघालेली होती. मॅचबॉक्स माझ्या खिशात आहे, म्हणजे प्रकाश माझ्या खिशात आहे. एक गवत घेतले झालं, मला दिसला ना प्रकाश. एक झाड केलं, मशाल, मला दिसला ना प्रकाश. अरे सगळं जग पेटवीन एवढा अग्नी माझ्या ह्याच्यात आहे, पण मला खिशाला जाळतोय का तो? नाही, मॅचबॉक्स आहे, सेफ्टी मॅचबॉक्स. तसं नाम आहे. मी नामाने सगळं जग जिंकून टाकेन, पण ते माझ्या कंठात आहे, मला दुसरीकडे ठेवायची गरज नाही आहे. आता तर टॉर्चच आहे ना, टॉर्चने मला प्रकाश करत मी कुठेही जातो. आणि टॉर्च तर काही भीतीच नाही, ते बॅटरी आहे तोपर्यंत. हा जो प्रकाश आहे तो प्रकाश तुम्ही अनुभवा पदोपदी. पुढे काय सांगतात, पदोपदी पहा श्रीमुख चांगले, प्रत्यक्ष पाऊले विठोबाची. सगळ्यात विठोबात काय चांगलं आहे तर तो काळा, त्याचे काय फार फीचर्स चांगले आहेत, त्याच्यापेक्षा कितीतरी रेखीव मूर्ती असतात. आणि काय कमरेवर हात घेऊन पाय असे समचरण ठेवून तो उभा आहे विटेवर. पण संत म्हणतात आमच्या दृष्टीने पहा, चैतन्याचा पुतळा, हा उतरला भूतळा. हे काही ज्ञानदेवांचंच वर्णन आहे, विठ्ठलाचंही वर्णन आहे. पहा रे माझ्या विठोबाचे मुख, आणि काय अनुभवा सर्व सुख. सगळं सुख तुम्हाला मिळेल, फक्त माझ्या विठोबाचं मुख बघा. माझ्या दृष्टीने ते बघितलं पाहिजे. हे लक्षात ठेवा. कुठल्याही आईला आपलं कितीही कुरूप मूल जगातलं सगळ्यात सुंदर मूल वाटतं, आणि वाटलं नाही ना तर ती आईच नाही, लक्षात ठेवा. कारण एवढा तिच्या मनाचा पडदा आहे विशाल, की त्याच्यावर तिचं मूल तिला सुंदरच दिसतं. हे लक्षात ठेवा, ते मातृत्व आहे. म्हणून सांगितलेलं आहे, तुम्ही देवाची भक्ती करता, हे अभंग वाचता, पदोपदी तुम्हाला तो अनुभव येईल. विठोबाची भेटी घडेल वाचिता. हे अभंग वाचलेत तरी तुम्हाला विठ्ठलाची भेट होईल. हे कसं शक्य आहे? अभंग वाचून विठ्ठल भेटेल, पण विठ्ठल भेटेल म्हणजे काय? तो प्रत्यक्ष तुमच्या जीवनात येणार आहे. त्याने नामदेवाचा नैवेद्य खाल्ला, तुमची तेवढी तयारी आहे नामदेवाची एवढी? नामदेव म्हणाला मी डोकं फोडेन, आणि त्याचा तो निर्धार बघितल्यानंतर त्यांनी खरंच डोकं फोडलं असतं. अशा वेळेला त्या विठ्ठलाने नैवेद्य खाल्ला, अशी ती कथा आहे. घडली नसेल, पण आपण लक्षात घेऊया ना, आपण आपली तयारी किती आहे. म्हणून म्हणलेलं आहे तुम्हाला विठ्ठलाची भेट घडेल. आता एक गंमत तुम्हाला सांगतो. 21व्या वेळेला माझं गुरुचरित्राचं पारायण झालं. मी आरती केली, डोळे मिटले, आणि बघतो तर काय, मला प्रत्यक्ष दत्ताचं दर्शन झालं. साक्षात दत्ताचं दर्शन झालं. डोळे उघडून बघतो तर खरं दत्त माझ्यासमोर उभे होते. हा काय ते दर्शन होतं. सहज त्यांना विचारलं की किती वेळ हे दर्शन टिकलं. मिनिटभर सुद्धा दर्शन टिकलं नाही, पण दर्शन मला झालं. म्हटलं त्याच्यानंतर तुमच्यात काय बदल घडला? आणि मी नेहमी सांगतो की त्यांनी उत्तर द्यायच्या आत स्वयंपाकघरातून आवाज आला, काही नाही. ते तसेच रागवतात, ते तसेच वस्तू फेकून मारतात, काही बदल. मग व्हॉट वर्थ इज दॅट? तुम्ही म्हणता ते दर्शन, असं नाहीच आहे दर्शन.
असं देवाचं दर्शन होणं. आपण म्हणतो ना, नाटकातली पात्र वगैरे हल्ली तर किती सुंदर मेकअप करतात. आता हे 5 पांडव आहेत ना, त्यांची चित्र दाखवली आहेत. म्हटलं पांडवांची चित्र याला कुठे मिळाली? तर सिरियल आहे ना पांडवांची, त्यातला भीम, त्यातला युधिष्ठिर, त्यातला हे पांडव असेच दिसत होते. कारण कशावरून? कारण बी आर चोप्रा त्यावेळेला होते तिथे. त्यांनी बघितलं आहे, आम्ही कुठे बघितलं आहे. वाद नाही घालायचे, त्यांनी ते उपयोग केले. मुद्दा काय आहे की माझी म्हणून एक इमेज असते, प्रतिमा असते माझ्या देवाची, माझ्या सद्गुरूंची, ती मला पुरते आणि ती सूक्ष्म असते. प्रत्यक्ष सद्गुरू दिसले असे 2-3 तरी साधक आपल्या वांते परिवारात सुद्धा आहेत. प्रत्यक्ष महाराज दिसले पाहिजेत, प्रत्यक्ष महाराज दिसले पाहिजेत. तुम्हाला दिसलेत का? म्हटलं दिसायचा प्रश्न केव्हा येईल? मी महाराजांना सांगितलं तर. महाराज एकदा तरी मला दिसाना. काय होणार आहे? तो भास असेल, माझ्या मनाचा भाव असेल ना, तर काहीच हरकत नाही. म्हणून म्हणतो भास, भाव, भान आणि बोध, या 4 पायऱ्या आहेत. भास इज इल्युजन. आता आवाज आला का रे? एक लक्षात ठेवा, 15 दिवस तुमची मुलगी लग्न केल्यानंतर येते, इतकी मिळून मिसळून वागते आणि नंतर गेल्यानंतर तिने हाक मारली का ग? इतकं कशाला? आपण त्यावेळेला 4 जण असतो ना, ती आल्यावर 5वं ताट ठेवतो, 16व्या दिवशी 5वं ताट ठेवतो. लहान मूल विचारतो, हे ताट कोणाचं? ताईचं. ताई गेली की? अरे हो की. हे भास असतात आपल्या मनातले आणि प्रत्यक्षात भाव निर्माण जरा वरची आहे. भान, आय एम अवेअर दॅट महाराज इज विथ मी, विद इन मी, आय एम अवेअर. आणि बोध म्हणजे मीच महाराज, महाराज मीच, हा बोध आहे. मग कशाचंच काही करावं लागत नाही. म्हणजे महाराजच सगळं करून घेतात, महाराज माझ्यातून जगतात, मला जगवतात. हे लक्षात घ्या, हे ते अर्थ आहे. म्हणून शेवटी काय सांगतात की सांगितले खरे विश्वाची या हिता. मी विश्वाच्या हितासाठी सांगितलेलं आहे. हे सगळे संत आता विश्वात्मके देवे. मी सांगतो ते हिंदूंसाठी वगैरे असं नाहीच आहे हो. हिंदू धर्म वगैरे हे फार अलीकडच्या काळात आपण जास्त भर द्यायला लागलेलो आहोत, पण तसं नाही आहे. ते काय आहे की ज्या वेळेला आपण विचार करतो की स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः. जे काम तुम्ही करताय तेच काम तुम्ही चांगलं केलं, स्वकर्म कुसुमांची वीरा. हे अर्जुना, तू जे काही काम करतोयस तीच फुलं आहेत आणि ती फुलं देवाला वाहा. देवाला वाहण्यासाठी हे काम थांबवू नकोस. आणि हे काम थांबवून देवाला गेलास तर देवालाच ते आवडणार नाही. पण संसिद्धिं लभते नरः, नर जातीला. दुसऱ्या श्लोकात स्वकर्मण्यातमभ्यर्च्य सिद्धिं विंदती मानवः, मानवः असं आहे. म्हणून विश्वाच्या कल्याणासाठी मी सांगतोय, लक्षात घ्या. अभंग वाचिता जे का नर. आपण आता अभंग वाचायला सुरुवात करतोय पहिल्यापासून, पण आणखीन 2 उरलेत ते वाचूया, सोपं आहे. ते नर पठणी जीवनमुक्त झाले. पठणी म्हणजे वाचन नाही, व पारायण नाही, अभ्यास हो, पण चिंतन आणि प्रत्यक्ष उपयोजन, तर ते मुक्त होते. पण तरी पठणाने सुरुवात करा ना. ते नर पठणी जीवनमुक्त झाले, पुन्हा नाही आले संसारासी. संसार उडाला, संदेह फेटला, पूर्ण तोची झाला तुका म्हणे. तो पूर्ण झाला म्हणजे संसार त्याचा उडाला, काही उरलं नाही संसारात. म्हणजे संसार आहे की, पण मला माहीत आहे की माझी पत्नी क्षणाक्षणाला बदलते, एक दिवस ती संपणार आहे. मीही क्षणाक्षणाला बदलतोय, मीही एक दिवस संपणार आहे, कदाचित तिच्या आधी मी संपणार आहे. हे लक्षात घ्या. मग हे मला माहीत आहे, मग मी तिच्यावर त्या दृष्टीने प्रेम करेन. तू सुंदर आहेस म्हणून मी तुझ्यावर प्रेम करते. म्हणून एक फार सुंदर वाक्य आहे की त्यांनी काय सांगितलेलं आहे की मला माझी पत्नी माझ्यासाठी आवडते, तिच्यासाठी आवडत नाही. हा प्रश्न तुम्ही तुमच्या पार्टनर्सना विचारा. जेव्हा कधी पार्टनर्स येतील त्यावेळेला, तुला मी आवडते, ती माझ्यासाठी आवडते का तुझ्यासाठी आवडते? पहिल्यांदा प्रश्नच समजणार नाही त्यांना. आत्मनस्तु कामाय प्रिया प्रियम भवेल. आत्मनस्तु कामाय म्हणजे मला बरं वाटतं आणि तुला, तू सुंदर आहेस, तुला घेऊन गेल्यानंतर 10-15 जण तुझ्याकडे बघतात. मला अभिमान वाटतो की अशीच सुंदर स्त्री माझी पत्नी आहे. मला अभिमान वाटतो अशी सुंदर स्त्री माझी पत्नी आहे, म्हणजे तुला मी तुझ्यासाठी आवडते, माझ्यासाठी आवडत नाही. म्हणजे मी जर काही कारणांनी बेढप झाले, मी जर काही कारणांनी फॅट झाले, अपघातात काहीतरी कुरूप झाले, तर तुला मी आवडणार नाही आहे.
हेच मला महाराजांसाठी महाराज पाहिजेत का मला माझ्यासाठी महाराज पाहिजेत? मला नामासाठी नाम पाहिजे का मला माझ्या कामासाठी नाम पाहिजे? हे उत्तरं मिळवायचेत आणि मग तुम्ही पठणातून मुक्त व्हाल. सांगितले इतुके कथुनिया गेला, 12 अभंगाला सोडू नका. हे लक्षात ठेवा. 12 अभंग हे जे तुम्हाला सांगितलेले आहेत सोडू नका. हा 13वा जो आपण वाचला, 14वा अभंग काय आहे जरा तुम्हाला वाटेल हे काय आहे, पण फार महत्त्व देणार नाही. अभंग 14, 5 कोटी 1 लक्षाचा शेवट. मी 5 कोटी 1 लाख अभंग करायचे ठरवले होते. मी म्हणजे कोणी ठरवले होते? नामदेवांनी ठरवले होते. पण नामदेवांचे ते अर्धवट राहिले म्हणून ते मला करायला सांगितले, ते मी पुढे नेले. म्हणून नाम्याचा तुका आणि ज्ञान्याचा एका. ज्ञानदेवांचं जे काम होतं की अरे प्रत्येकाने ज्ञानेश्वरी लिहून घेताना चूक केली होती. आणि मी तुम्हाला एक चूक तर सांगतो, ही घडलेली चूक आहे, काय मी तुम्हाला विनोद सांगत नाही आहे. म्हणजे कुठेतरी एक देवालय झाले होते भग्न, आम्ही उदाहरण देतो, ठीक आहे, ज्ञानेश्वरीतलं होई नाही. एक देवालय झाले होते भग्न, भ कुणाला म सारखं, एक देवालय झाले होते मग्न. कुणाला तो म न सारखा दिसला, मी म्हणायलाच पाहिजे का पुढची ओळ सांगा बरं. एक देवालय झाले होते नग्न. आता खरं काय? मग एकनाथ सगळ्याचे मिळालेले ज्ञानेश्वरी हस्तलिखित घेऊन बसले, प्रत्येक ओवी वाचली, ज्ञानदेवाला शरण गेले आणि ज्ञानदेवांना कोणता अर्थ नक्की मनात असेल ती ओवी लिहून काढली. अशी सगळी ज्ञानेश्वरी लिहिली, त्याला प्रमाणित केली, स्टँडर्डाइज, आणि सांगितलं आता ह्याच्यात जर बदल कराल तर सोन्याचं ताट आहे, चांदीच्या वाट्या आहेत, मोत्यांचं त्याच्यात आहे, त्याच्यात तुम्ही कट्टी ठेवल्यासारखं होईल. किती सुंदर आहे. चिडून लिहिलं आहे त्याने. ही करवंटी कशाला ठेवता कट्टी? नारळाची. सगळं सोन्या चांदीचं आहे ना, काही बदल करू नका. म्हणून ज्ञानाचं काम एकानं केलं आणि नाम्याचं काम तुकानं केलं. आता त्यांनी हिशेब सांगितलाय, तो गमतीदार आहे. कळला नाही तरी चालेल, आपण आपल्या झोपेला दोष देऊया. कारण का की 5 कोटींचा हिशेब सांगायचा त्याला. 5 कोटी 1 लक्षाचा शेवट. आता शेवट आला, कारण हे मेल्यानंतर किंवा तुकाराम गेल्यानंतर त्यांनी पाठवलेले श्लोक आहेत. 5 कोटी 1 लक्षाचा शेवट. लक्ष होतं ते 5 कोटी 1 लक्ष म्हणजे 1 लाख, पण एवढं करायचं टार्गेट होतं आमचं. 34 सहस्र म्हणजे 5 कोटी 1 लाख 34,000 इतके अभंग करायचे ठरवले होते. शेवट झाला, पूर्ण झाले. सांगितले इतुके कथुनिया गेला, 12 अभंगाला सोडू नका. बघा पुन्हा तेच, 12 अभंगाला सोडू नका. गुरुदेव रानडे एवढे बुद्धिमान, ते 12 अभंगाला एवढं महत्त्व देतात की संध्याकाळच्या तुमच्या जे नित्योपासना आहे, नित्यनेम आहे, 12 अभंगाला सोडू नका. म्हणजे थोडासाच वेळ आहे तर बाकीचं नाही म्हणलं तरी चालेल, पण 12 अभंग म्हणले पाहिजेत. एवढं काय आहे 12 अभंगात तेच तर आपण बघतोय. 5 कोटी 1 लक्षाचा शेवट, 34 सहस्र स्पष्ट सांगितले. सांगितले इतुके कथुनिया गेला, 12 अभंगाला सोडू नका. सोडू नका तुम्हा सांगितले वर्म, भव पाश कर्म चुकतील. अर्थ नंतर बघूया. चुकती याता याती, पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा मरायचं. म्हणजे आपण गमतीनं म्हणलो होतं ना, कर्मर कर, कर मर कर. आम्ही ह्या कर करत करत मर आणि करत करत मेलायस म्हणून पुन्हा करायला जन्माला ये. हेच यातायात म्हणलेलं आहे. येर झारा यातायात. आपण जे म्हण चुकती यातायाती विठोबाची आण. मी विठोबाची शपथ घेऊन सांगतो की तुमची यातायात चुकेल, मुक्त व्हाल तुम्ही. थोडक्यात म्हणजे करा हे पठण जीवे भावे. आता नुसतं करा हे पठण इतकंच वाचतो, जीवे भावे शब्द महत्त्वाचा आहे. म्हणून जीवे भावे करिता होईल दर्शन, प्रत्यक्ष सगुण तुका म्हणे. तुम्हाला प्रत्यक्ष पांडुरंग दिसेल. मग अशी मी तुम्हाला सांगितलं दिसेलही पण दिसणारही नाही. अनुभव येईल ना पांडुरंगाचा, तोच महत्त्वाचा आहे. नंतर हे झाल्यानंतर प्रत्यक्ष सगुण तुका म्हणे. आता ह्याचा अर्थ जर बघायचा असेल तर तो पुढचा अभंग वाचला पाहिजे. हा पुढचा अभंग आहे, त्याच्यात त्यांनी काय सगळा हिशेब दिलेला आहे. वेदांचे अभंग केले श्रुतीपर. श्रुती म्हणजे वेदांत आहे, म्हणजे वेदांत सांगणारे अभंग केले. 12 सहस्र संहितेचे म्हणजे 12,000, म्हणजे वेदांचा अर्थ सांगणारे 12,000 अभंग केले. निघंट, निरुक्त आणि ब्रह्मसूत्र
हे ज्ञान्यांचे ग्रंथ आहेत. निघंट म्हणजे निघंटू म्हणतात त्याला, निरुक्त आणि ब्रह्मसूत्र, अवतार, सहस्र उपग्रंथ. 1000 किंवा काही ठिकाणी 10,000 असं सांगितलंय, पण 1000. अभंग ते कोटी भक्तिपर झाले. 1 कोटी अभंग भक्तीविषयी मी लिहिले, तयार केले. ज्ञानपर बोलिले तितुकेची. 1 कोटी ज्ञानाचेही सांगितले. आणि ज्ञान आणि भक्ती लक्षात ठेवा, म्हणजे भागवत आहे. आपण बघितलं ना, ज्ञान, वैराग्य आणि भक्ती. भक्ती ही माता, ज्ञान वैराग्य हे पुत्र. पुढे 75 लक्ष वैराग्य वर्णले. ज्ञान वैराग्य सांगितलं ना, 75 लाख वैराग्यपर मी अभंग सांगितले. नाम ते गायले तितुकेचे, म्हणजे 75 लाख अभंग नामाचं महत्त्व सांगणारे मी गायले म्हणजे रचले. 60 लक्ष केला बोध या जनासी. प्रत्यक्ष लोकांना जी शिकवण दिली, 60 लाख. 60 लक्ष केला बोध या जनासी, वर्णिले रूपासी तितुकेची. नामही सांगितलं आणि रूपही सांगितलं. 60 लाख 60 लाख म्हणजे 1 कोटी 20 लाख. आपण 5 कोटीचा हिशेब बघतोय ना. पुढे 30 लक्ष केली देवासी करुणा. देवाची प्रार्थना करणारे 30 लाख अभंग. 30 लक्ष केली देवासी करुणा, कर्मकांड जाणा 1 लक्ष. इथे कर्मकांडाला कमीच महत्त्व दिलेलं आहे. कर्मकांड म्हणजे हे असं करा, ते तसं करा, प्रत्येकाचे डूज अँड डोंट्स, ज्याला विधी आणि निषेध, यस अँड नो, प्लस अँड मायनस, या ज्या गोष्टी आहेत ना, त्याला काही फार महत्त्व दिलं नाही. कर्मकांड जाणा 1 लक्ष. 12 सहस्र 12,000 स्वात्म अनुभव. माझ्या अनुभव वर्णन करणारे 12,000 सांगितले. एवम जाणा सर्व संख्या 80. एकंदरीत 80 म्हणजे 80 संख्या. ऐसे हे अभंग झालेसे भूतळी. मी या पृथ्वीवर असताना एवढे अभंग केले. 12 अंतकाळी पत्रिकेचे. हे 12 अंतकाळी, हे लक्षात घ्या. म्हणून सांगितलं की मृत्यूपत्र किंवा इच्छापत्र. एक आहे विल आणि एक आहे टेस्टॅमेंट. विल म्हणजे मृत्यूपत्र. माझे जे 500 रुपये बँकेत आहेत त्यातले 300 रुपये ह्याला द्या, 150 रुपये बँकेत, 500 रुपये, आणि तीन पॅरेग्राफचं हे करा. आणि 50 रुपये आहेत ना, त्यातलं 25 रुपयाचं खाणं मांजरासाठी आणा आणि 25 रुपयाचं खाणं कुत्र्यासाठी. हे मृत्यूपत्र, विल. पण टेस्टॅमेंट म्हणजे इच्छापत्र. सगळ्यात आवडलेला आम्हाला टेस्टॅमेंट नेहरूंचं. तो एक धडा होता इंग्लिशच्या ह्याच्यात, टेस्टॅमेंट म्हणून. मी कुठेही मेलो तरी मला भारतात आणा, मला जाळा. जाळणं कुठलेही मंत्र म्हणू नका, कारण मी तुम्हाला जाळा म्हणून सांगतोय. मला ती डिस्पोजल बरी वाटते बॉडीची. माझी राख काही गंगेत टाका, कुठलीही धार्मिक भावना नाही. प्रत्येक वेळेला सांगितलेलं आहे. गंगा ही भारताची नदी आहे. द स्टोरी ऑफ गंगा इज द हिस्ट्री ऑफ इंडिया. हे वाक्य आहे. गंगेचा इतिहास बघा ना. वरती होती, भगीरथ आला, गंगा आली, गंगा मिळाली सागराला, त्या सगरपुत्रांचा उद्धार झाला. गंगेच्या काठी इतके आश्रम, इतके यज्ञ, इतके ग्रंथ, इतके परिसंवाद. काय स्टोरी ऑफ गंगा इज द हिस्ट्री ऑफ इंडिया. आणि गंगेचे सगळे मूड्स मी लहानपणी बघितलेले आहेत, कारण अलाहाबादला यांचं घर. म्हणजे मी सकाळी गेलो आहे, दुपारी गेलो आहे, संध्याकाळी गेलो आहे, मी उन्हाळ्यात गेलो आहे, हिवाळ्यात गेलो आहे, पावसाळ्यात गेलो आहे. गंगेचे सगळे मूड्स मी बघितलेले आहेत. माझ्या जीवनाशी गंगा एकरूप झालेली आहे. म्हणजे जीवन संपल्यानंतर माझे जे अवशेष उरतील रक्षा, गंगेत टाका, सगळ्यांना येते. उरलेला बराचसा भाग हेलिकॉप्टरमधून वरती न्या. आणि जिथे भारतातल्या किसानांनी म्हणजे शेतकऱ्यांनी जमीन नांगरलेली असेल तिथे ते स्प्रिंकल करा. म्हणजे ते काय होईल, सागरात मिळतील, जमिनीत, आणि मी पूर्णपणे भारताच्या मातीत मिसळून गेलो. आणि उरलेली राख सागरात टाका, म्हणजे भारताचे किनारे, माझी रक्षा कायम धुवत राहील. कवी आहे की नाही, कवी मनाचा आहे ना. गंगेत टाका, कारण गंगा माझ्या जीवनाची आणि भारताच्या इतिहासाची नदी आहे. ह्याच्यावर टाका, शेतावर, कारण मातीत मला एकरूप. आणि सागरात टाका, कारण 3 बाजूंनी भारताला, इकडे मुंबईपर्यंत, इकडे बंगालपर्यंत, आणि खाली समुद्र आहे ना. इट इज पेनिन्शुला. हे द्वीपकल्प म्हणतात. तसं आहे, आयलंड नाही आहे, कारण वरती
समुद्र नाही आहे आपल्याला, पण समुद्राचे किनारे धुत राहील माझी राख, हे टेस्टॅमेंट आहे, इच्छापत्र. म्हणून आपण सहज गंमत म्हणून माझं इच्छापत्र लिहायला काही हरकत नाही. मृत्यूपत्र म्हणल्यानंतर तुम्हाला भीती वाटेल, मला फक्त 93 वर्ष झाली तर मृत्यूपत्र काय लिहायला सांगता. नाही नाही, इच्छापत्र लिहा आजोबा, इच्छापत्र आहे. अक्रोड खावेशे वाटतात खरं, आता दात नाहीत, ही अशी इच्छा नाही आजोबा, अशी इच्छा नाही. मेल्यानंतर तुमच्या शरीराचं काय करायचं, ही इच्छा आहे, इच्छापत्र. हे त्यांनी सांगितलं आहे, हे लक्षात ठेवा की अवतार अभंग ते कोटी ऐसे हे झाले भूतळी 12 अंतराळी पत्रिकेचे 34,000,00,001,05 सांगून या साच गेला तुका. एवढं सगळं सांगून, आता ही संख्या महत्त्वाची आहे का तर नाही, पण एक सहज तुम्हाला पुस्तक सांगतो. काही पुस्तकं उशाला घेऊन झोपावं आणि एखादा टॉर्च, पूर्वी टॉर्च ठेवायचे, आता मोबाईल सगळीच कामं करतो. ठेवा तुम्ही, रात्री जाग आली बघा, कुठलंही पान काढून बघा, संख्या संकेत कोश हनुमंते नावाच्या फार मोठं काम केलेलं आहे. त्याच्यात शून्यापासून अनंततेपर्यंत, फ्रॉम 0 to इन्फिनिटी, अशा निरनिराळ्या संख्या आहेत. त्या संख्यांचा सिग्निफिकन्स काय आहे. 7 किती दिलेले आहेत, 7 आठवड्याचे वार, 7 सूर्याच्या रथाचे घोडे, 7 रंग, 7 स्वर, 7 सागर, 7 बघा, हे सगळे दिले, नावं दिले, डिटेल्स दिलेले आहेत. 9 अनंतता वगैरे, हे सगळे ते संख्या संकेत कोश हा संकेत आहे. पण काही वेळा तुझ्यासारखे 1760 बघितलेत. काय 1760 कुठून आला हा आकडा, कुणीतरी बोललं आणि लोक तसेच बोलत गेले. 56 बघितलेत तुझ्यासारखे, अब तक 56. पुढे मी बघेन ना. हे लक्षात ठेवा, संख्येला महत्त्व नाही आहे. पण मी इतकं लिहिलं आहे, मी वेदांबद्दल लिहिलं आहे, मी ज्ञानाबद्दल लिहिलं आहे, मी भक्तीबद्दल लिहिलं आहे, मी कर्माबद्दल लिहिलं आहे, मी कर्मकांडाबद्दल लिहिलं आहे, मी मुक्तीबद्दल लिहिलं आहे, आणि माझे अनुभव मी लिहिलेले आहेत. हे महत्त्वाचं आहे. काय लिहिलं नाही तुकारामाने सांगा बरं. आणि आलं तसं बोललं, लोकांनी लिहून घेतलेत. तुकारामाने बसून अभंग फार केले असतील असं वाटत नाही. आता 16वा अभंग, 16वा अभंग वाचा, शेवटचा अभंग आहे, वाचायला तर नक्कीच काही हरकत नाही. सगुण हे ब्रह्म विठ्ठलची बोले, ऐक पा वहिले तुकारामा. म्हणजे ऐक, पहिले वहिले आपण म्हणतो ना, प्रथम ऐक की सगुण ब्रह्म विठ्ठलची बोले. सगुण ब्रह्म, ब्रह्म हे निर्गुण आहे ना. आपण म्हणतो गुरु साक्षात परब्रह्म, हे गुरुचं महत्त्व आहे. गुरु आपल्याकडे परब्रह्माच्या रूपात येतो. परब्रह्म दिसत नाही, पण मला ते बघायचं आहे. परब्रह्माला स्पर्श करता येत नाही, पण मला ते बघायचं आहे. परब्रह्माची सेवा करता येत नाही. याला 3 फार गोड शब्द आहेत, दर्शन, स्पर्शन आणि सेवन. हे मला गुरुचं करता येतं, परब्रह्माचं करता येत नाही. पण माझी श्रद्धा असली पाहिजे, गुरु साक्षात परब्रह्म, गुरुला अशक्य काही नाही. अशक्य ते शक्य करतील स्वामी. अशक्य काहीच नाही आहे. पुढे ऐक पा वहिले तुकारामा. तुकारामा तुवा केले जे अभंग. तुकाराम स्वतःलाच म्हणतात, तुकारामा तुवा केले जे अभंग, करी ते जे का जगी नित्यपाठ. तू जे अभंग केलेस त्याचा नित्यपाठ करशील. जगी पाठ करिता आवडी सद्भावे. आवडी आणि सद्भावे, हे पाठ करायचे अभंग म्हणजे वाचायचे, आवडीनं वाचा आणि भावपूर्वक. टोपी उडवायच्या दृष्टीने वाचले तर तुम्हाला तसाच अर्थ दिसेल. रावण हा नायक, तर तुम्हाला तसं रामायण सांगता येईल, ज्याला रावणायण म्हणावं लागतील. कृष्णाने किती अनितीची कामं केली आणि युद्ध जिंकलं सांगता येईल तुम्हाला, बरोबर. अरे पण कृष्णाने युद्ध जिंकलं हे महत्त्वाचं आहे. युद्ध कुणाविरुद्ध जिंकलं हे महत्त्वाचं आहे. कुणाचं राज्य त्यांनी नष्ट केलं हे महत्त्वाचं आहे. हे कसं जिंकलं हे कशाला महत्त्वाचं आहे, युद्ध. म्हणून आपण म्हणतो एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. युद्धात काहीही चालतं, युद्ध जिंकलं पाहिजे. इथे काय सांगतात ते बघा. तुकारामा तुवा केले जे अभंग, करीते जे का जगी नित्य पाठ. जगी पाठ करिता आवडी सद्भावे, विपत्ती न होय त्या प्राण्यासी. तुम्ही आवडीनं आणि सद्भावनेनं म्हणजे अर्थ लक्षात घेऊन, जे उद्यापासून आपला विषय सुरू होणार आहे पहिल्यापासून,
क्रमाक्रमाने काय सांगितलं आहे तुकारामाने? कोणता अर्थ लक्षात घ्यायचा, कोणता भावार्थ लक्षात घ्यायचा. भाव म्हणजे हृदय आणि अर्थ म्हणजे डोकं, आणि या दोघांच्या मध्ये कंठ ठेवलेला आहे. म्हणून सगळे संत सांगतात की कंठातून नाम घ्या. नामाला अर्थ डोकं ठरवेल आणि नामातला भाव हृदय ठरवेल. डोकं आणि हृदय याच्यामध्ये जो कंठ आहे, नाम ठेवा तिथे. हेच शेवटी सांगतात, विपत्ती न होय त्या प्राण्याशी. त्या प्राण्याला विपत्ती होणार नाही. म्हणजे संकट येणार नाही का? होईल. संकट बाधणार नाही का? नाही बाधणार. त्याला काहीतरी संकटातून मार्ग वगैरे मिळेल. प्राण्याचे